यश एज्युकेशनल ग्रुप, कोपरगाव, वैजापूर, येवला. सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, वैजापूर. यश कोचिंग क्लासेस, कोपरगाव. यश सायन्स अकॅडमी, येवला. यश अकॅडमी, वैजापूर. welcomes you in this educational journey. नमस्कार मित्रांनो, मी इनामदार सर. पुन्हा एकदा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट चा मॅट्रायसिस हा चॅप्टर घेऊन तुमच्या समोर उपस्थित झालोय. तर मित्रांनो, आज आपण मॅट्रायसिस चॅप्टरचा व्हिडिओ पार्ट 3 आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण या व्हिडिओ पार्ट 3 ची सुरुवात करूया. लेट्स बिगिन व्हिडिओ पार्ट 3. तर पहिल्या 2 पार्ट मध्ये या ठिकाणी आपण मॅट्रिक्स चॅप्टरची सुरुवात केलेली होती. पहिल्या पार्ट मध्ये आपण मॅट्रिक्सची डेफिनेशन आणि एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन बद्दल आपण बघितलं. तर दुसऱ्या पार्ट मध्ये आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वर आधारित आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आणि आज आपण मॅट्रिक्सच्या पुढच्या पार्ट कडे चाललोय आणि इम्पॉर्टंट पार्ट कडे चाललोय. आणि पुढचा पार्ट जो आहे इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि तो इम्पॉर्टंट पार्ट या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. सो लेट स्टार्ट इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. बघा, आपण डेफिनेशन बघूया इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्सची. इफ ए, कॅपिटल ए, इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m. आता या ठिकाणी आपण ऑर्डर m बाय n आपण नेहमी बघत असतो, पण या ठिकाणी कसं सांगितलं बघा, इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m. फक्त mच का बरं सांगितलंय? कारण इट इज स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे m बाय m. इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m बाय m, म्हणजे रो पण m आणि कॉलम पण किती कसे आहेत? mच आहेत. सो रो आर ऑल्सो m अँड कॉलम्स आर ऑल्सो इक्वल टू m. अँड इफ देअर एक्झिस्ट, बघा इथे पुढे काय म्हणतं, इफ देअर एक्झिस्ट अनदर स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m such that their multiplication AB is equal to multiplication BA. AB आणि BA यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर रिझल्ट काय येतोय? I. What is that I? I is the unit matrix. त्याला आपण म्हणणार स्केलर मॅट्रिक्स or unit matrix. Where I is the identity matrix of order m. Where I is the identity matrix or unit matrix of order m. Then B is called inverse of matrix A. असं जर घडलं तर एका मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आपण दुसऱ्या मॅट्रिक्स बरोबर केलं आणि त्या दोन्ही मॅट्रिक्सचा रिझल्ट जर युनिट मॅट्रिक्स आला, आयडेंटिटी मॅट्रिक्स जर आला, तर ते दोन्ही मॅट्रिक्स एकमेकांचे इन्व्हर्स असतात. जर आपण पहिला ए मॅट्रिक्स घेतला तर ए चा इन्व्हर्स आला बी आणि बी मॅट्रिक्सचा इन्व्हर्स असणार आहे ए. तर आपण या ठिकाणी रेफरन्स साठी ए मॅट्रिक्स घेतला होता. मग ए मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काय असणार आहे? बी. आणि हा बी जो आहे या ठिकाणी बघा, बी इज कॉल्ड इन्व्हर्स. बी इज कॉल्ड काय? B is called inverse of matrix A and it is denoted by A inverse. या ठिकाणी कसं डिनोशन केलं गेलंय? त्याला A inverse ने केलं गेलंय बघा. सो या ठिकाणी लक्षात आलंय बघा, this inverse is denoted by A raised to -1. त्याचा डिनोशन तुम्हाला समजलं असेल. A raised to -1 ने आपण डिनोशन केलं गेलंय. पुढे बघा काय म्हणताय, इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स एक्झिस्ट इफ अँड ओनली इफ इट इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. काय सांगितलं गेलं आहे? इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स एक्झिस्ट इफ अँड ओनली इफ इट इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. जर तो नॉन सिंग्युलर असेल तरच आपण त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स आपण फाइंड करू शकतो. तरच आपण त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स आपण फाइंड करू शकतो. नॉन सिंग्युलर म्हणजे काय? ब्रॅकेट मध्ये सांगितलं बघा, नॉन सिंग्युलर, द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स इज नॉन झिरो. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स मध्ये डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही नॉन झिरो असते. द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स इज नॉन झिरो. पुढे बघा, द इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स इज युनिक. कसं आहे इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स? युनिक आहे. युनिक म्हणजे काय? एकमेव. याचा अर्थ एक जर ए मॅट्रिक्स असेल तर त्याचा फक्त इनव्हर्स एकच, अजून ए इनव्हर्स एकच मॅट्रिक्स असेल, वेगवेगळे इनव्हर्स असू शकत नाही. इफ ए इज एनी मॅट्रिक्स then its inverse is same if obtained by any method. तुम्ही कोणत्याही वेगवेगळ्या मेथडनी त्याचा इन्व्हर्स फाइंड करण्याचा प्रयत्न करा, तुम्ही
कोणत्याही वेगवेगळ्या मेथडने इन्व्हर्स फाइंड करण्याचा प्रयत्न करा, तो इन्व्हर्स चेंज होणार नाही. मग या ठिकाणी लक्षात आलंय की ते इन्व्हर्स युनिक आहे. बघा नोट आपण वाचतो बघा. इफ द मॅट्रिक्स इज सिंग्युलर, इफ द मॅट्रिक्स इज सिंग्युलर, आपल्याला पहिले काय सांगितलंय की इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स एक्झिस्ट इफ अँड ओनली इफ. इथं बघा है ना, इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स एक्झिस्ट इफ अँड ओनली इफ इट इज नॉन सिंग्युलर. नॉन सिंग्युलर असेल तरच त्याचं इन्व्हर्स एक्झिस्ट होणार असं इथं सांगितलं गेलंय. आणि नोट मध्ये बघा त्याच थोडं अजून व्यवस्थित एक्सप्लेन केलं जात आहे बघा. नोट मध्ये सांगतो इफ द मॅट्रिक्स इज सिंग्युलर म्हणजे काय, द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स इज 0. जर आपण एखादा मॅट्रिक्स घेतला, त्या मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट फाइंड केला आणि त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर आपण त्याला काय म्हणणार, सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणणार. आणि तो मॅट्रिक्स जर सिंग्युलर असेल तर काय बुडा बघा, तर काय म्हणताय देन इट्स इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. तो जर मॅट्रिक्स सिंग्युलर असेल तर त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होणार नाही. मग आता या ठिकाणी अगदी क्लिअर झालंय का, एखादा मॅट्रिक्स आला, त्या मॅट्रिक्सला डिटर्मिनंट मध्ये रूपांतर केलं. मॅट्रिक्स इज रिप्रेझेंटेड इन अ स्क्वेअर ब्रॅकेट अँड डिटर्मिनंट इज रिप्रेझेंटेड इन अ पॅरलल लाईन. तर मॅट्रिक्सला जर आपण डिटर्मिनंट मध्ये ट्रान्सफर केलं आणि त्या डिटर्मिनंटची जर आपण व्हॅल्यू फाइंड केली, तर त्या डिटर्मिनंटची जर आपण व्हॅल्यू फाइंड केली आणि ती व्हॅल्यू जर 0 आली म्हणजे तो जर सिंग्युलर असेल, ती व्हॅल्यू जर 0 आली म्हणजे तो कसा असेल, सिंग्युलर असेल, तर त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करू शकत नाही आपण. त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होणार नाही. बघितलं, डज नॉट एक्झिस्ट. याचा अर्थ आपण जर डिटर्मिनंट फाइंड केला तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी आली पाहिजे, नॉन झिरो आली पाहिजे. कशी आली पाहिजे व्हॅल्यू, नॉन झिरो. बघा मग या ठिकाणी आपण त्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. बघा, प्रॉब्लेम्स टू चेक इन्व्हर्टिबल ऑफ मॅट्रिक्स. इन्व्हर्टिबल आहे की नाही, इन्व्हर्टिबल म्हणजे इन्व्हर्स आपण फाइंड करू शकतो की नाही. इन्व्हर्टिबल म्हणजे काय, तर त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत आहे की नाही. सो क्वेश्चन, चेक whether the following matrices are invertible or not. Check whether the following matrices are invertible or not. बघा प्रॉब्लेम नंबर 1. मग या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 1 बघा, त्यांनी एक मॅट्रिक्स दिलेला आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. त्याची पहिली रो आहे 1 0 आणि दुसरी रो आहे 0 1. इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2. ज्याची पहिली रो आहे 1 0, दुसरी रो आहे 0 1. मग या ठिकाणी आपण सोल्युशन कडे जाऊया. बघा सोल्युशन काय म्हणते, सोल्युशन बघा, आपण जो दिलेला मॅट्रिक्स आहे ना, तो आपण कन्सिडर करतोय, त्याला नाव दिलंय आपण ए. लेट ए इक्वल टू 1 0 0 1, 2x2 ऑर्डर 1 0 0 1. हा मॅट्रिक्स आहे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. आता बघा ह्या मॅट्रिक्सला जर आपण डिटर्मिनंट मध्ये ट्रान्सफर केलं तर कसं लिहिणार, बघा पॅरलल लाईन मध्ये डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू पॅरलल लाईन मध्ये डिटर्मिनंट ऑफ 1 0 0 1. आणि तुम्हाला माहिती आहे 2x2 चं जर आपल्याला डिटर्मिनंट फाइंड करायचं असेल तर आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन सारखं सॉल्व्ह करतो. बघा या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 1 into 1 is 1 है ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into 1 is 1, मायनस साइन बाय डिफॉल्ट असते इथं है ना, मायनस. आणि या ठिकाणी 0 into 0 is 0. लक्षात आलं, 1 minus 0 is 1. आणि 1 हा नंबर नॉन झिरो असल्यामुळे, 1 हा नंबर कसा आहे, नॉन झिरो असल्यामुळे आपण या ठिकाणी डिक्लेअर करतोय ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. काय डिक्लेअर करतो आपण, तो जो मॅट्रिक्स दिलेला आहे त्यांनी तो नॉन सिंग्युलर आहे. आणि तो नॉन सिंग्युलर असल्यामुळे आपण या ठिकाणी कन्फर्म करतोय हेन्स इट्स इन्व्हर्स दॅट इज ए इन्व्हर्स एक्झिस्ट. मित्रांनो या ठिकाणी लक्षात आलं, याचा डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली असती तर आपण काय लिहिलं असतं, मग जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 1 च्या जागेवर 0 आली असती तर आपण काय लिहिलं असतं, ई सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि खाली काय लिहिलं असतं, खाली काय लिहिलं असतं, हेन्स ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. बरोबर, इथं नॉन झिरो आहे म्हणून तो नॉन सिंग्युलर झाला आणि इन्व्हर्स एक्झिस्ट होतोय, ए इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. असे अगदी सोपे सोपे प्रॉब्लेम्स आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 2. बघा प्रॉब्लेम नंबर 2, परत 2x2 स्क्वेअर मॅट्रिक्स दिला आहे 1 1 1 1 है ना. मग या ठिकाणी सोल्युशन मध्ये आलो. बघा त्या मॅट्रिक्सला आपण कन्सिडर करतोय कॅपिटल ए इक्वल टू 1 1 1 1. त्यानंतर त्याला डिटर्मिनंट मध्ये ट्रान्सफर केलं, डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू, बघा काय झालंय या ठिकाणी, त्याला पॅरलल लाईन मध्ये लिहिलंय 1 1, फर्स्ट रो सेकंड रो इज 1 1. अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन परफॉर्म केलं तर 1 into 1, क्रॉस मल्टिप्लिकेशन परफॉर्म केलं तर त्या ठिकाणी काय आलंय, 1 into 1 is 1, बाय डिफॉल्ट असणारे मायनस साइन. आणि परत या ठिकाणी 1 into 1 is 1. सो लक्षात आलं 1 minus 1 इक्वल टू किती आलंय, 0. याचा अर्थ काय झालाय काय बघा, सो देअरफॉर ए इज
आता या ठिकाणी आपल्याला नॉन सिंग्युलर काढून टाकावं लागेल. मग काय झालं, ए इज सिंग्युलर मॅट्रिक्स झालाय, ए इज सिंग्युलर मॅट्रिक्स आणि हेन्स ए इनवर्स आता मागच्या प्रॉब्लेम मध्ये एक्झिस्ट होत होता, आता या ठिकाणी काय आलंय, डज नॉट एक्झिस्ट. याचा अर्थ काय, तो इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स नाहीये. इट इज नॉट इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स, इट्स ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. दोन्ही टाइपचे प्रॉब्लेम बघितले ना. डिटर्मिनंट नॉट इक्वल टू झिरो असताना तो नॉन सिंग्युलर झाला, नॉन सिंग्युलर नंतर ए इनवर्स एक्झिस्ट झालं. आणि इथं जर बघितलं आपण बघा, डिटर्मिनंट 1 - 1 इक्वल टू 0 झालाय, म्हणून तो मॅट्रिक्स कसा झाला, सिंग्युलर मॅट्रिक्स झाला. कसा झाला तो मॅट्रिक्स, सिंग्युलर मॅट्रिक्स झाला. आणि त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. अगदी सोपं काम आहे. म्हणून आपण या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 3 कडे जाऊया. बघा, प्रॉब्लेम नंबर 3 या ठिकाणी समजून घेतो आपण. फर्स्ट रो दिलेली परत 2x2 मॅट्रिक्स 1 2 आणि सेकंड रो आहे 3 3. मग सोल्युशन मध्ये त्या मॅट्रिक्सला आपण कॅपिटल ए अज्युम केलं, कॅपिटल ए इक्वल टू 1 2 3 3. आणि मग त्याला जो डिटर्मिनंट घेतो आपण, बघा डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू काय येणार, डिटर्मिनंट ऑफ 1 2 3 3. आणि मग या ठिकाणी जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 1 × 3 इज 3, बाय डिफॉल्ट असणारी मायनस साइन, आणि 2 × 3 इज 6. आणि व्हॉट इज दिस 3 - 6, 3 - 6 इज -3. हे -3 व्हॅल्यू 0 आहे का, नो. मग आपण हे सांगतो, इट इज नॉट इक्वल टू 0. ती व्हॅल्यू 0 नाहीये. आणि देअरफॉर आपण डिक्लेअर करतोय ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, हेन्स इट्स ए इनवर्स एक्झिस्ट. तो नॉन सिंग्युलर आहे, त्यामुळे त्या मॅट्रिक्सचा इनवर्स काय होतोय, एक्झिस्ट होत आहे. येते लक्षात. मग आपण या ठिकाणी पुढच्या प्रॉब्लेम कडे जाऊया. लेट्स गो टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 काय दिलं बघा त्यांनी, या ठिकाणी मॅट्रिक्स दिला आपल्याला. फर्स्ट रो आहे 2 3 आणि सेकंड रो इज 10 15. सोल्युशन कडे आपण चाललो. या ठिकाणी बघा, कॅपिटल ए इक्वल टू फर्स्ट रो 2 3, सेकंड रो 10 15. देन या मॅट्रिक्सला जर आपण डिटर्मिनंट मध्ये ट्रान्सफर केलं तर काय आलं बघा, डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू काय आलं, डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 2 3 10 15. परत या ठिकाणी डिटर्मिनंटचा आपण व्हॅल्यू फाइंड करण्याचा जर प्रयत्न केला तर क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर बघा काय आलं, 2 × 15 है ना. आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 आणि इंटू आपण या ठिकाणी 15. 2 15 15 2 किती आलं, 30, मायनस बाय डिफॉल्ट साइन. आणि या ठिकाणी नंतर 10 × 3, 10 × 3 किती आलं परत 30, 30 - 30 इज इक्वल टू 0. 10 - 10 इज इक्वल टू 0 म्हटल्यावर काय झालं, देअरफॉर या ठिकाणी आपण काय डिक्लेअर करतोय, देअरफॉर ए इज सिंग्युलर मॅट्रिक्स. देअरफॉर ए काय झालाय, हा सिंग्युलर मॅट्रिक्स झालेला आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 झाल्यामुळे ए हा मॅट्रिक्स सिंग्युलर झालाय. आणि मॅट्रिक्स सिंग्युलर असल्यामुळे आपण काय डिक्लेअर करतोय, देअरफॉर ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. त्याच्यामुळे इथं ए इनवर्स एक्झिस्ट होणार नाही. समजते सर्वांना प्रॉब्लेम? अगदी सोपे प्रॉब्लेम्स आहेत. डिटर्मिनंट इक्वल टू 0 असेल तर इनवर्स एक्झिस्ट होणार नाही. आणि डिटर्मिनंट जर नॉट इक्वल टू 0 असेल तर इनवर्स एक्झिस्ट होणार आहे. नाउ लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 5. आता प्रॉब्लेम नंबर 5 हा ट्रिग्नोमेट्रीचा आहे. ट्रिग्नोमेट्री दिले, कॉस थिटा, साइन थिटा, मायनस साइन थिटा आणि कॉस थिटा. या प्रॉब्लेम नंबर 5 ला सोल्युशन मध्ये आल्यानंतर आपण कन्सिडर करत आहोत बघा, ए इक्वल टू कॅपिटल ए इक्वल टू त्याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितोय, कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. येते लक्षात. आणि मग लक्षात आलं या ठिकाणी देन मग या ठिकाणी लक्षात आलं की त्याला जर आपण डिटर्मिनंट मध्ये ट्रान्सफर केलं तर पॅरलल लाईन मध्ये लिहितो आपण, डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू काय आलं बघा, कॉस थिटा साइन थिटा कॉस थिटा. मग या ठिकाणी आपण डिटर्मिनंट फाइंड करण्यासाठी कॉस थिटाचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी कॉस थिटा बरोबर जर झालं, कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय येणार, कॉस स्क्वेअर थिटा येणार है ना. कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा. बाय डिफॉल्ट होती मायनस साइन, बाय डिफॉल्ट इथं मायनस साइन आहे, बाय डिफॉल्ट इथं काय मायनस साइन आहे. पण झालं काय बघा, या साइन थिटाचं मल्टिप्लिकेशन आता या मायनस साइन थिटा बरोबर झालंय. साइन थिटा इंटू मायनस साइन थिटा इज मायनस साइन स्क्वेअर थिटा. त्यामुळे काय झालं इथं, कॉस स्क्वेअर थिटा बाय डिफॉल्ट असणारी मायनस साइन आणि या ठिकाणी मायनस साइन स्क्वेअर थिटाची येणारी मायनस साइन, मायनस ऑफ मायनस बिकम्स प्लस. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा ऐकलंय कधी आहे, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा आपण बरेच वेळेस ऐकलंय. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. व्हॉट इज दिस साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा? इट इज आयडेंटिटी.
व्हॉट इज इट? इट इज आयडेंटिटी नंबर 1. आणि मग या ठिकाणी लक्षात आलं का sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. आणि 1 इज नॉट इक्वल टू 0. 1 इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर लक्षात आलं इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. काय लक्षात आलं? cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 आहे. आणि त्यामुळे लक्षात आलं का इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असल्यामुळे आपण या ठिकाणी काय डिक्लेअर करतोय? हेन्स या ठिकाणी डिक्लेअर करतो आपण A इनवर्स एक्झिस्ट. या ठिकाणी आपण डिक्लेअर करतो A इनवर्स एक्झिस्ट होत आहे. समजतंय सर्वांना? तर या ठिकाणी आपण प्रॉब्लेम नंबर 6 कडे चालूया. बघा प्रॉब्लेम नंबर 6 इज अगेन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक टाइप. ट्रिग्नोमेट्री आहे. मग या ठिकाणी बघा प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये आहे सेक थिटा टॅन थिटा टॅन थिटा सेक थिटा. सोल्युशन अगदी तुम्हाला स्टेप समजले असतील. आपण कन्सिडर करतोय दिलेल्या मॅट्रिक्सला A इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये सेक थिटा टॅन थिटा सेक थिटा. हा झाला मॅट्रिक्स. त्यानंतर त्याला बघा देन आपण या ठिकाणी त्याला डिटर्मिनंट मध्ये ट्रान्सफर करत आहोत. पॅरलल लाईन मध्ये लिहितोय आपण डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू पॅरलल लाईन मध्ये सेक थिटा टॅन थिटा सेक थिटा. ठरल्याप्रमाणे क्रॉस मल्टिप्लिकेशन या सेक थिटाचं मल्टिप्लिकेशन या सेक थिटाचा मल्टिप्लिकेशन जर आपण या सेक थिटा बरोबर केलं तर सेक थिटा इंटू सेक थिटा झाला सेक स्क्वेअर थिटा. बाय डिफॉल्ट असणारी मायनस साइन. त्यानंतर ह्या टॅन थिटाचं मल्टिप्लिकेशन जर आपण या टॅन थिटा बरोबर केलं तर टॅन थिटा इंटू टॅन थिटा काय झालंय? तर टॅन थिटा इंटू टॅन थिटा बिकम्स टॅन स्क्वेअर थिटा. मग या ठिकाणी बघा टॅन स्क्वेअर थिटा झालाय. मग लक्षात आलं का सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा ऐकलंय कधी? येस, इट इज आयडेंटिटी है ना. आयडेंटिटी थोडं ऑपरेट केल्यानंतर हा फॉर्म्युला येतोय आणि रिझल्ट आहे का सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. कारण की आयडेंटिटी नंबर 2 आपण बघितले बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आयडेंटिटी आपण बघितली आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि मग तो जर टॅन स्क्वेअर थिटा जर आपण सेक स्क्वेअर कडे येऊन गेलो तर फॉर्म्युला कसा होणार? मग सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अँड व्हॅल्यू 1 इज नॉट इक्वल टू 0. अँड देअरफॉर आपण काय डिक्लेअर करतोय? इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर असला म्हणजे त्याचा इनवर्स एक्झिस्ट होणार आहे. देअरफॉर आपण या ठिकाणी डिक्लेअर करतो हेन्स A इनवर्स एक्झिस्ट. सोपे खूप सोपे प्रॉब्लेम्स आहेत. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 7 नाव. बघा प्रॉब्लेम नंबर 7 आता तुमच्या समोर येतोय 3x3 मॅट्रिक्स आहे. 3x3 मॅट्रिक्स असताना डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्याची पद्धत बदलणार आहे आणि 3x3 चा डिटर्मिनंट आपल्याला आलं पाहिजे. कारण की आपण 11th स्टँडर्ड मध्ये डिटर्मिनंट चॅप्टर मध्ये 2x2 चे डिटर्मिनंट पण फाइंड केली व्हॅल्यू आणि 3x3 डिटर्मिनंटची व्हॅल्यू पण आपण फाइंड केलेली आहे. बघा या ठिकाणी मी प्रॉब्लेम नंबर 7 मध्ये फर्स्ट रो काय दिली बघा 3 4 3 है ना. त्यानंतर सेकंड रो इज 1 1 0 आणि थर्ड रो काय दिली आहे 1 4 5. मग या ठिकाणी जर आपण 3x3 डिटर्मिनंट जर आपण फाइंड केलं तर सोल्युशन काय आहे? बघा सोल्युशन मध्ये आपण काय करणार? कन्सिडर करत आहोत आपण. सोल्युशन मध्ये आपण काय करतोय? कन्सिडर करतो दिलेला मॅट्रिक्स ऍज कॅपिटल A इक्वल टू 3 4 3 1 1 0 1 4 5. 3 4 3 1 1 0 1 4 5. मग या ठिकाणी आपण होतं देन डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू काय बघा डिटर्मिनंट ऑफ A. मग त्याला पॅरलल लाईन मध्ये आपण लिहितोय 3 4 3 फर्स्ट रो, सेकंड रो इज 1 1 0 अँड थर्ड रो इज 1 4 5. थर्ड रो काय 1 4 5. आणि या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट मध्ये ट्रान्सफर केल्यानंतर आपण आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करत आहोत. मग ज्यांना 3x3 डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येत नाही व्यवस्थित लक्ष द्या. अगदी सोपं आहे. तुम्हाला आता या ठिकाणी आलंच पाहिजे कारण की आपल्याला 12th स्टँडर्ड मध्ये मॅथमॅटिक्स फर्स्ट मध्ये खूप वेळेस डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची, ते पण 3x3. मेनी टाइम्स वी आर गोइंग टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ 3x3 डिटर्मिनंट. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. बघा या ठिकाणी आपण काय करतोय ही पहिली रो जी असते ती मल्टिप्लायर असते. त्याचं काम फक्त मल्टिप्लाय करणं आणि सेकंड आणि थर्ड रो ऑपरेट होतात. बरोबर. जर आपण फर्स्ट कॉलमचं मल्टिप्लायर घेतलं तर मग आपण फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम इलिमिनेट करून टाकणार आणि उरलेले हे जे 4 एलिमेंट आहेत त्यांना आपण ऑपरेट करणार 2x2 डिटर्मिनंट साठी. कसं बघा पहिला मल्टिप्लायर घेतला 3. मग 3 घेतल्यानंतर या ठिकाणी ही पहिली रो 3 4 3 पहिली रो आणि हा पहिला कॉलम जर इलिमिनेट केला तर काय राहिले इथं राहिले बघा 1 0 4 5.
1045 चं 2/2 सारखं जर आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड केली क्रॉस मल्टिप्लिकेशन करून, जे आपण मागच्या 4-5 प्रॉब्लेम मध्ये केली होती, काय लक्षात आलं बघा, 1 into 5 या ठिकाणी आलं बघा 5. 1 into 5 काय झालंय 5. बाय डिफॉल्ट असणारी मायनस साइन आणि त्यानंतर 0 into 4 इज या ठिकाणी आलं 0. आता या ठिकाणी पहिला मल्टिप्लायर घेतला तर तो पॉझिटिव्ह असतो. आता हा जो सेकंड मल्टिप्लायर घेणार ना आपण 4, हा निगेटिव्ह घ्यावा लागेल, -4 घेणार आहे आपण. अच्छा, इथं जर -4 असता तर मग तरी आपण त्याला निगेटिव्ह करून मग इथं +4 घेतला असता है ना. आपण बाय डिफॉल्ट असणारी मायनस साइन आणि त्यानंतर त्या नंबर बरोबर असणारी साइन ऑपरेट करणार आहोत. इथं प्लस आहे म्हणून मायनस घेणार, मायनस असतं आपण काय घेतलं असतं, इथं प्लस घेतलं असतं. मग दुसरा मल्टिप्लायर घेतला तो 4 है ना, आणि बाय डिफॉल्ट असणारी मायनस साइन तर दिलेलं -4. त्यानंतर आता बघा, हा 4 जो आपण मल्टिप्लायर घेतलाय ना, याची फर्स्ट रो आणि हा सेकंड कॉलम इलिमिनेट करणार आपण है ना. ते एलिमेंट जे आहेत ते आपण झाकून टाकणार, आपण त्यांना ऑपरेशन त्यांचं कन्सिडरेशन करणार नाही. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा. मग आता राहिले कोणते एलिमेंट, हा 1, 0, हा 1 आणि 5 असे 4 एलिमेंट राहिले. यांचं मल्टिप्लिकेशन करतो बघा, 1 into 5, 1 into 5 इज अगेन 5 बाय डिफॉल्ट असणारे मायनस साइन. त्यानंतर बघा या ठिकाणी 0 into 1 इज इक्वल टू 0. परत या ठिकाणी आलं 5 minus 0. त्यानंतर तिसरा आपण मल्टिप्लायर घेतो शेवटचा, मग या ठिकाणी प्लस घेणार आपण, +3 अल्टरनेट साइन इथं प्लस मायनस प्लस. आणि मग या ठिकाणी आता मल्टिप्लायर हा थर्ड कॉलम मध्ये असल्यामुळे फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम आपण इलिमिनेट करतोय. याचा अर्थ हे उरलेले 4 एलिमेंट बघा, 1, हा 1, त्यानंतर 1 आणि 4 या ठिकाणी यांचं आपल्याला काय करायचं, आता या ठिकाणी ह्या एलिमेंटचं आपल्याला डिटरमिनंट घ्यायचंय. कसं बघा, 1 into 4 इज 4 बाय डिफॉल्ट असणारे मायनस साइन, 1 into 1 इज 1 येते लक्षात. आणि मग या ठिकाणी आपण काय केलंय, ही दिस इज द प्रोसेस टू फाइंड द डिटर्मिनंट. ही प्रोसेस आहे डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करण्याची. मग याला आपण ऑपरेट करतो, 5 minus 0 किती आलं 5 आणि 5 3 जा 15. ओके बघा या ठिकाणी मग इथं मायनस साइन ऍज इट इज. परत या ठिकाणी 5 minus 0 इज 5 आणि 5 4 जा या ठिकाणी आलं 20 बरोबर. त्यानंतर +4 minus 1, 4 minus 1 किती असतं 3 आणि 3 3 जा 9. मग या ठिकाणी आलं 3 3 जा 9. मग लक्षात आलं बघा या ठिकाणी आपण आपण या ठिकाणी ऑपरेट करूया. या ठिकाणी पहिले आपण 15 minus 20 केलं तर किती येईल, 15 minus 20 इज येस 15 minus 20 इज -5 आणि -5 plus 9, 9 minus 5 ची व्हॅल्यू किती येते 4. 9 minus 5 किती आलं 4. मग ती जी 4 व्हॅल्यू आहे ती इक्वल टू 0 आहे का, नाही. सो इट इज नॉट इक्वल टू 0. म्हणून आपण म्हणतो therefore the matrix is नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, हेन्स A इनव्हर्स एक्झिस्ट. है ना, जर व्हॅल्यू 0 नाहीये, नॉन 0 आहे, त्यामुळे तो काय झालाय नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स झालाय आणि त्याच्यामुळे आपण डिक्लेअर करतो इट्स इनव्हर्स एक्झिस्ट होत आहे. होप सो तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. येस ऑर नो. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 8 ऑफ दिस टाइप. मग आपण प्रॉब्लेम नंबर 8 कडे चाललोय बघा. प्रॉब्लेम नंबर 8 हा 3x3 मॅट्रिक्स दिलेला आहे परत त्यांनी. मग प्रॉब्लेम नंबर 8 जो 3x3 मॅट्रिक्स आहे तिथे बघा काय, आपण पहिली रो किती बघा 1 2 3, सेकंड रो इज 2 -1 3 आणि थर्ड रो इज अगेन 1 2 3. आता ज्या विद्यार्थ्यांनी डिटर्मिनंट चॅप्टर 11 स्टँडर्डचा परफेक्ट समजून घेतला असेल, समजून घेणं महत्वाचं आहे. जर तो डिटर्मिनंट चॅप्टर पहिले तुम्ही जर समजून घेतला असेल तर त्या डिटर्मिनंट चॅप्टर मध्ये बघा थोडस व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा, थोडस रिकॉल करण्याचा प्रयत्न करा, फ्लॅशबॅक मध्ये थोडं जाण्याचा प्रयत्न करा. बघा डिटर्मिनंट चॅप्टर 3x3 मॅट्रिक्स आणि त्या डिटर्मिनंट चॅप्टरच्या 3x3 मॅट्रिक्स मध्ये एक कन्सेप्ट होतो बघा, प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. ऐकलं होतं कधी प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट? 11 स्टँडर्डच्या डिटर्मिनंट चॅप्टर मध्ये होता ना प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. मित्रांनो तिथं 4 5 6 प्रॉपर्टीज होत्या, भरपूरशा प्रॉपर्टीज होत्या. पण त्या भरपूरशा प्रॉपर्टी मध्ये एक छोटीशी प्रॉपर्टी अशी होती, if any two rows or any two columns of a determinant are same, if any two row or any two columns of a determinant are same, कोणत्याही दोन रो किंवा कोणत्याही दोन कॉलम
जर डिटर्मिनंटचे सेम असतील म्हणजे आयडेंटिकल असतील, प्रॉपर्टी म्हणते देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट कशी असते? अरे बोला मित्रांनो, किती असते डिटर्मिनंटची व्हॅल्यू? आठवलं का? 0. जर दोन रो आणि दोन कॉलम, दोन रो किंवा दोन कॉलम जर सेम असतील तर त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती असणार आहे? 0. अच्छा, तुम्हाला प्रॉपर्टी नाही आठवली तर आपल्या आपल्या प्रोसेसने जा, है ना. आपण या ठिकाणी बघा, मी काय केलंय, तुम्हाला प्रॉपर्टी आठवत नाही असं इमेजिन केलंय आणि बघा इथं ऑलरेडी डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली, तुमच्या लक्षात आलंय का बरं? इथं फर्स्ट रो बघा 1 2 3 आणि 1 2 3 थर्ड रो, पहिली आणि थर्ड रो आयडेंटिकल आहे. तुम्ही तर डायरेक्ट डिक्लेअर करू शकता डिटर्मिनंट लिहिल्यानंतर, सिन्स फर्स्ट अँड थर्ड रोज आर आयडेंटिकल देअरफॉर इट्स व्हॅल्यू इज 0. नाही आठवली प्रॉपर्टी, हरकत नाही. मग बघा आपण काय करतोय, तो ए मॅट्रिक्स कन्सिडर केला, त्या ए मॅट्रिक्सला काय केलं, डिटर्मिनंट मध्ये ट्रान्सफर केला आणि आपण आपल्या आपल्या पद्धतीने डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करतो. मग आपल्या आपल्या पद्धतीने बघा, पहिला इलिमेंट घेतला आपण, पहिला मल्टीप्लायर 1, मग या ठिकाणी ऑपरेट करतोय -1 इंटू 3, किती आलं? -1 इंटू 3 इट इज -3, बाय डिफॉल्ट असणारी मायनस साइन. आणि या ठिकाणी नंतर बघा 3 2 जा 6, 3 2 जा 6, -3 -6 आलं. त्यानंतर दुसरा मल्टीप्लायर घेणार, त्याची आपण साइन घेणार आहोत निगेटिव्ह, -2 घेतलाय आपण दुसरा मल्टीप्लायर. त्यानंतर आता सेकंड कॉलम आपण सोडून दिला, तर कोणाचं मल्टिप्लिकेशन बघा, 2 इंटू 3, किती? 2 3 जा 6, 2 3 जा 6, बाय डिफॉल्ट असणारी मायनस साइन. आणि त्यानंतर बघा इथं 3 1 जा 3, मग इथं आलं 6 -3. शेवटचं मल्टीप्लायर आपण घेतो बघा, +3. हा +3 आपण या ठिकाणी घेतो, +3 इंटू ब्रॅकेट 4, 2 2 जा 4, बाय डिफॉल्ट असणारी मायनस साइन आणि या ठिकाणी आलेली मायनस साइन आहे ना, 1 इंटू -1 इज मायनस, मायनस बिकम्स प्लस. सो 4 + 1 आलंय. मग हे ब्रॅकेट सॉल्व्ह केले बघा, -3 -6 इज -9, -9 इंटू 1 इज -9. त्यानंतर बघा 6 -3 इज 3, 3 इंटू -2, 3 इंटू -2 इज -6. त्यानंतर बघा 4 + 1 5, 5 3 जा 15. आणि मग या ठिकाणी आपण काय करतो बघा, आता या ठिकाणी आपण ह्या दोघांचं जर आपण पहिले बघा, दोन्ही साइन सेम आहे ना, -9 -6, यांचे ऍडिशन होईल. काय येईल? -9 -6, -9 -6 इज इक्वल टू किती आलं? -15. -15 + 15 है ना, -15 आणि +15 इज इक्वल टू किती आला? 0. प्रॉपर्टी नाही आठवली तर प्रॅक्टिकली सॉल्व्ह करा. आणि मग आपण डिक्लेअर करतोय, सिन्स A is a singular matrix, since A is a singular matrix, therefore its A inverse does not exist. त्यामुळे त्याचा A inverse exist होणार नाही. Now let's go to problem number 9. आपण पुढच्या प्रॉब्लेम कडे चाललोय. प्रॉब्लेम नंबर 9 काय म्हणता बघा. प्रॉब्लेम नंबर 9, प्रॉब्लेम नंबर 9 आहे एक 3x3 मॅट्रिक्स आहे, ज्याची पहिली रो आहे 1 2 3, पहिली रो किती आहे? 1 2 3. दुसरी रो आहे 3 4 5 आणि थर्ड रो आहे 4 6 8. फर्स्ट रो इज 1 2 3, सेकंड रो इज 3 4 5, थर्ड रो इज 4 6 8. हा 3x3 मॅट्रिक्स जो आहे हा आपण या ठिकाणी सोल्युशन मध्ये बघा कन्सिडर करतो दिस मॅट्रिक्स A 1 2 3 3 4 5 4 6 8. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघा, सो कन्सिडर मॅट्रिक्स A, इट इज 1 2 3 3 4 5 4 6 8. त्या मॅट्रिक्सला जर आपण या ठिकाणी डिटर्मिनंट मध्ये ट्रान्सफर केलं बघा, सो डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू किती आलंय? या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ A आलंय बघा. फर्स्ट रो आहे 1 2 3 3 4 5 4 6 8. आता या ठिकाणी आपल्याला व्हिज्युअलाइज होत नाहीये दोन रो सेम आहे का नाही, पण या थर्ड रो मधून जर आपण 2 कॉमन काढलं ना, 2 जर कॉमन काढलं तर काय येईल? मग 2 कॉमन काढलं 2 3 4 येईल. पण आपल्याला इथे व्हिज्युअलाइज होत नाहीये का ते आयडेंटिकल आहे का नाही. परंतु या ठिकाणी सेकंड कॉलम मधून जर 2 कॉमन काढलं तर सेकंड कॉलम मधून 2 कॉमन काढली तर येईल 1, इथं येईल 2, इथं येईल 3. म्हणजे आपल्या इथं लक्षात येत नाहीये दोन रो सेम आहे का कॉलम सेम आहे. जर लक्षात येत नसेल तर प्रॅक्टिकली आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू सॉल्व्ह फाइंड करायची आहे. सो लेट्स गो बाय सिम्प्लिफिकेशन मेथड. व्हॅल्यू फाइंड करण्याच्या मेथडने आपण जातो बघा. पहिले घेतला मल्टीप्लायर 1 आणि मग या ठिकाणी 4 इंटू 8, 8 4 जा 32 मायनस
5 6 30. बाय डिफॉल्ट सेकंड एलिमेंट सेकंड मल्टिप्लायर ची व्हॅल्यू आपण घेतली -2, साइन घेतली -2. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा, 3 8 24, -5 4 20, प्लस थर्ड मल्टिप्लायर घेतलाय 3 है ना, थर्ड मल्टिप्लायर घेतलाय 3 आणि त्यानंतर इथं काय झालं बघा, 4 4 पहिले 4 4 3 6 पण या ठिकाणी पहिले बघा 3 6 18 -4 4 16. आणि मग लक्षात आलं इथं 32 - 30 is 2, 24 - 20 is 4, 4 2 -8. या ठिकाणी 18 - 16 is 2, 2 3 6. मग हा 6 + 2 is 8 आणि 8 - 8 is 0. मग या ठिकाणी आपण म्हणतोय since A is a singular matrix, hence A inverse does not exist. Hence A inverse does not exist. मग या ठिकाणी A inverse काय होणार आहे, एक्झिस्ट होणार नाहीये. का बरं A inverse एक्झिस्ट होणार नाहीये? बिकॉज व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. हे पहिले जे प्रॉब्लेम या टाइपचे क्वेश्चन नंबर 1 मध्ये जे प्रॉब्लेम होते, पहिले 9 क्वेश्चन ते आपल्याला डायरेक्ट चेक करण्याचे होते. आता थोडस प्रॉब्लेमची सिस्टीम थोडीशी बदलते बघा, थोडीशी प्रॉब्लेमची सिस्टीम कशी बदलते बघा. आता त्या ठिकाणी काय म्हणतात बघा, प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये, क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा आता काय म्हणताय. क्वेश्चन नंबर 2 इज फाइंड AB. Find AB if capital A equal to 1 2 3, 1 - 2 -3. ऑर्डर बघा 2/3 आहे. and B is equal to, B मॅट्रिक्स दिला बघा या ठिकाणी 1 - 1 1 2 1 - 2 ऑर्डर आहे 3/2, 2/3 3/2 असे दोन मॅट्रिक्स आहे. आणि मग या ठिकाणी आपण एक्झामिन वेदर AB हॅज इनव्हर्स ऑर नॉट. कोणाचं इनव्हर्स फाइंड करायचं आहे ते म्हणताय, कोणाचं इनव्हर्स चेक करायचं आहे, AB चं इनव्हर्स चेक करायचं आहे. मग AB चा इनव्हर्स एक्झिस्ट होतोय का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला AB फाइंड करावं लागेल. AB म्हणजे काय, मॅट्रिक्स A आणि B चा मल्टिप्लिकेशन आपल्याला फाइंड करावं लागेल. वी हॅव टू फाइंड द मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स A अँड मॅट्रिक्स B. मग या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी सोल्युशन मध्ये आपण फाइंड करायचं ठरलं तर काय येतं बघा, सोल्युशन मध्ये आपण काय करणार, कन्सिडर करणार मॅट्रिक्स A मॅट्रिक्स B. आणि AB मध्ये ज्यावेळेस आपण लिहितोय, पहिले आपण लिहिणार बघा मॅट्रिक्स A, नंतर आपण लिहिणार मॅट्रिक्स B. हा A इंटू B झालाय. मग तुम्हाला माहिती आहे मल्टिप्लिकेशन आठवतं ना, तर फर्स्ट रो पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय होणार, फर्स्ट रो दुसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय होणार आणि मग ते एलिमेंट येणार फर्स्ट रोचे. सेकंड रो पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय झालं तर पहिला एलिमेंट येणार सेकंड रोचा, आणि सेकंड रो सेकंड कॉलमला मल्टिप्लाय झालं तर मग तो सेकंड एलिमेंट येणार सेकंड रोचा. सो लेट स्टार्ट. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम बघा, 1 × 1 is 1, प्लस 2 1 2, बरोबर, प्लस 3 1 3. मग या ठिकाणी काय आलं बघा, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचा मल्टिप्लाय झाल्यावर रिस्पेक्टिव्ह एलिमेंट ऍड करायचे. फर्स्ट रोचा पहिला एलिमेंट, पहिल्या कॉलमचा पहिला एलिमेंट, पहिल्या रोचा दुसरा एलिमेंट, पहिल्या कॉलमचा दुसरा एलिमेंट, पहिल्या रोचा तिसरा एलिमेंट, पहिल्या कॉलमचा तिसरा एलिमेंट, याला रिस्पेक्टिव्ह एलिमेंट म्हणतात. त्यांचं मल्टिप्लिकेशन करून है ना, साइन्स ऑपरेट करायचे, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. या ठिकाणी तो पहिला एलिमेंट आपल्याला सापडला 1 + 2 + 3. आता बघा फर्स्ट रो आता आणि सेकंड कॉलम, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम आपण मल्टिप्लाय करणार बघा. फर्स्ट रो 1 × -1 इज -1, 2 2 4, -3 × -2 इज 6. मग या ठिकाणी बघा दुसरा आपल्याला एलिमेंट आलाय फर्स्ट रोचा, दुसरा एलिमेंट आपल्याला भेटलाय -1 4 आणि 6. नाउ लेट्स गो टू सेकंड रो. मग या ठिकाणी आपण सेकंड रो कडे चाललोय बघा. सेकंड रो या मॅट्रिक्सच्या सेकंड रो कडे आपण चाललोय. सेकंड रो काय बघा, 1 -2 -3. या 1 -2 -3 चा पहिल्या कॉलम बरोबर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला पहिला एलिमेंट भेटेल, आणि दुसऱ्या कॉलम बरोबर मल्टिप्लाय केलं तर दुसरा एलिमेंट भेटणार आहे. सो बघा 1 × 1 इज 1, -2 × 1 इज -2, -3 × 1 इज -3. म्हणजे आपल्याला पहिला एलिमेंट कसं भेटतो बघा, 1 -2 -3. मग सेकंड रो सेकंड कॉलम बघा, 1 × -1 -1, -2 × 2 इज -4, -3 × -2 इज 6. मग दुसरा एलिमेंट काय भेटला बघा, -1 -4 आणि 6. मग या ठिकाणी जर आपण यांचं ऍडिशन सबट्रॅक्शन केलं, हे सोपं काम आहे बघा. 1 + 2 is 3, 3 + 3 is 6. पहिले एलिमेंट भेटला. मग या ठिकाणी बघा -1 + 4
-1 + 4 किती आलं? -1 + 4 सो आफ्टर परफॉर्मिंग सिंपल कॅल्क्युलेशन्स, छोटे छोटे कॅल्क्युलेशन्स परफॉर्म केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल आपल्याला तो मॅट्रिक्स भेटतो बघा 6 -3 -4 आणि 1. मग हा जो मॅट्रिक्स आहे, आता हा जो मॅट्रिक्स आपल्याला एबी भेटला आहे, याचं इनव्हर्स आपण फाइंड करू शकतो की नाही ते चेक करायचं. याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे? वी हॅव टू फाइंड डिटर्मिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स एबी. मग त्या मॅट्रिक्सला जर आपण डिटर्मिनंट मध्ये ट्रान्सफर केलं तर काय आलं? मग झालं 6 -3 -4 1 पॅरलल लाईन मध्ये लिहिलं म्हणजे डिटर्मिनंट. मग लक्षात आलं 1 6 × 1 is 6, बाय डिफॉल्ट असणारे मायनस साइन, -3 × -4 is +12. सो लक्षात आलं 6 -12 and 6 -12 is -6 आणि -6 व्हॅल्यू this is not equal to 0 and therefore लक्षात आलं AB is non singular matrix and hence inverse of AB exist. इनव्हर्स ऑफ AB exist. मित्रांनो, असे जे प्रॉब्लेम्स होते हे आतापर्यंत आपण जे बघितलेले हे प्रॉब्लेम्स कशावरती आपण बघितले? इनव्हर्स एक्झिस्ट होतं की नाही है ना. आपण चेक केलंय त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट होतं की मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट होत नाही ते आपण चेक केलेलं आहे. मग आता या ठिकाणी हा टाइप या ठिकाणी संपलेला आहे. मग आपण आता पुढच्या टाइप कडे जाऊया. सो लेट्स गो टू द नेक्स्ट टाइप. नेक्स्ट टाइप काय बघा? मेथड्स टू फाइंड methods to find inverse of the matrix. आपण या ठिकाणी पुढे चाललोय. नाउ लेट्स गो टू द नेक्स्ट टाइप टू फाइंड द मेथड्स. या ठिकाणी मेथड्स आहे. काय मेथड्स टू फाइंड द इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स. मेथड्स टू फाइंड इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स. मग आपण या ठिकाणी आपण इनवर्स ऑफ मॅट्रिक्स फाइंड करण्यासाठी ज्या मेथड्स आहेत ते आपण या ठिकाणी फाइंड करणार आहोत. So to find methods of inverse, to find methods of inverse of matrix, basically there are two methods. Basically किती मेथड आहे बघा या ठिकाणी? Basically there are two methods to find inverse of a matrix. दोनच मेथड आहेत. या दोन मेथड आपण समजून घेतल्या म्हणजे आपला चॅप्टरचा मेन पार्ट संपला. पहिली मेथड कोणती बघा? इथे सांगता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. फर्स्ट काय? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड आहे. आणि सेकंड काय आहे? ऍडजॉइंट ऑफ ए मॅट्रिक्स मेथड. या दोन मेथड आपल्याला इनव्हर्स साठी समजून घ्यायचे आहे. इनव्हर्स फाइंड करण्याच्या दोन मेथड, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड आणि इनव्हर्स बाय ऍडजॉइंट ऑफ ए मॅट्रिक्स मेथड. मग या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत फर्स्ट ऑफ ऑल आज का या ठिकाणी बघा पहिली मेथड एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड आपण समजून घेऊया. काय नाव? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. मग काय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड बघा त्या ठिकाणी आपण समजून घेतो. व्हेन द ऑपरेशन्स आर परफॉर्म्ड ऑन द रो and column of matrix, then such operations are said to be elementary transformation operation and this method is again subdivided into two parts. ज्यावेळेस आपण इनव्हर्स फाइंड करण्यासाठी रोवर आपण ऑपरेशन परफॉर्म करू किंवा कॉलमवर आपण ऑपरेशन परफॉर्म करू तर त्यावेळेस त्याला एलिमेंटरी रो एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेशन म्हणतो. बघा सेपरेट केलंय. जर आपण रोवर ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेशन परफॉर्म केलं तर त्याला म्हणणार एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेशन आणि जर आपण त्याला कॉलम वरती आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेशन परफॉर्म केलं त्याला म्हणणार एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेशन. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण मेथड इकडे जाऊ, एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेशन कडे जाऊया आपण. सो लेट्स गो टू एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेशन मेथड. सो एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड काय आहे समजून घ्या. बघा, whenever the operations are performed on any one row or between any two rows, then such operations are called elementary row transformation operation. आता त्याचे मेथड बघा, मेथड फाइंड करणे बघा, इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय रो ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेशन है ना. तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये तुम्ही एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन ऑलरेडी बघितलेली आहे बरोबर ना. ते ऑपरेशन्स तुम्हाला आठवतात. ते ऑपरेशनचं आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. ते बघा या ठिकाणी इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय रो ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेशन.
त्यामध्ये काही महत्वाचे ऑपरेशन्स आहे बघा. मग या ठिकाणी ते काय सांगतात बघा, सम इम्पॉर्टंट ऑपरेशन रिझल्ट, काही महत्वाचे रिझल्ट आपल्याला या मेथड मध्ये लागणार आहेत. तर फर्स्ट बघा, फर्स्ट या ठिकाणी रिझल्ट काय बघा, जर आपण एखादा मॅट्रिक्स त्याच्या इनव्हर्स बरोबर जर मल्टिप्लाय केला तर रिझल्ट आपल्याला भेटणार आहे आय. सर्वात इम्पॉर्टंट फॉर्म्युला, सर्वात महत्वाचा फॉर्म्युला आहे ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. बोला माझ्यावर काय फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला नंबर 1 ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. बी जर असेल तर त्या बी मॅट्रिक्स जर बी इनवर्स बरोबर मल्टिप्लाय केलं तरी रिझल्ट येणार आय. जर मॅट्रिक्स सी असेल त्या मॅट्रिक्स सी च जर आपण मल्टिप्लिकेशन त्याच्या इनवर्स म्हणजे सी इनवर्स बरोबर केलं तर लक्षात आलं की सी इंटू सी इनवर्स अगेन इट हॅज टू बी आय. व्हॉट इज दॅट आय? इट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. इट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि त्या आयडेंटिटी मॅट्रिक्सला इनवर्स है ना, आयडेंटिटी मॅट्रिक्सला खूप इम्पॉर्टन्स आहे या ठिकाणी. इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. सो या ठिकाणी हा जो फॉर्म्युला आहे ना ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय, इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. तुम्हाला पाठ करून परफेक्टली लक्षात ठेवावा लागेल. आता मी इतकं का बरं जोर देऊन तुम्हाला, का बरं इतकं स्ट्रेस देऊन तुम्हाला सांगतोय हा फॉर्म्युला पाठ करा? कारण की पुढे येणाऱ्या क्वेश्चन मध्ये हा फॉर्म्युला यूज केल्याशिवाय आपण इनवर्स फाइंड करू शकत नाही. वी कॅनॉट फाइंड इनवर्स ऑफ एनी मॅट्रिक्स विदाउट युजिंग दिस फॉर्म्युला. त्यामुळे हा फॉर्म्युला अगदी महत्वाचा आहे. परत सांगतो तो फॉर्म्युला काय आहे? ए इंटू ए इनवर्स, ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय हा पहिला फॉर्म्युला आला. आता बघा लॉ ऑफ इंडायसेस घातांकाचे नियम तुम्ही ऐकलेले असतील. लॉ ऑफ इंडायसेस घातांकाचे नियम त्याचा आपण या ठिकाणी युज करतोय बघा. हा फॉर्म्युला नंबर 2 दिसतोय तुम्हाला बघा. ए स्क्वेअर इंटू ए इनवर्स इक्वल टू ए. ए स्क्वेअर इंटू ए इनवर्स इक्वल टू ए. बघा इथं पहिल्या लेफ्ट हँड साइडला बघितलं तर इथं बेस बघा दोन्ही सेम आहे. ए आणि ए बेस इज सेम. मग आपल्याला माहिती आहे जर पायासारखं असेल तर घातांकाची काय होते? बेरीज, ऍडिशन है ना. इफ बेस इज सेम देन पॉवर्स आर ऍडेड. पॉवर काय बघा इथं 2 आणि -1 आणि त्यांची ऍडिशन झालीत काय होईल? इट विल बिकम मायनस ऑटोमॅटिकली ड्यू टू दॅट -1. 2 -1 किती येणार? 1. मग या ठिकाणी लक्षात आलं का ए स्क्वेअर इंटू ए इनवर्स इज इक्वल टू ए. मग याचा पॉवर किती आहे इथं? 1 आणि 2 - 1 इज 1. सिमिलरली या ठिकाणी बघा फॉर्म्युला नंबर 3 लॉ ऑफ इंडायसेस आपण युज करतोय. घातांकाचे नियमच आपण युज करत आहोत. आणि त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं बघा व्यवस्थित बघा. रिझल्ट नंबर 3 a cube into a inverse, again base is same. If base is same then powers are added. If base is same then powers are added. मग बेस सेम बघा. a पॉवर 3 आणि -1 आहे. ऍडिशन झालं म्हणजे बाय डिफॉल्ट इट विल बिकम सबट्रॅक्शन. 3 - 1 आणि 3 - 1 काय झालं? 2. सो लक्षात आलं a cube into a inverse इक्वल टू a स्क्वेअर. त्याच पद्धतीने बघा रिझल्ट नंबर 4. रिझल्ट नंबर 4 बघा काय दिलंय? a रेस टू 4 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू काय? मग 4 - 1 3. म्हणजे सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे जे रिझल्ट होते ना हे लॉ ऑफ इंडायसेस वर आधारित होते. बरोबर. हा पहिला सुद्धा तसाच होता है ना. ए चा पॉवर 1, 1 इंटू -1 इज 0, एनिथिंग रेस टू 0 इज 1. म्हणजे या पहिल्या फॉर्म्युल्यावरून लक्षात आलं ए मॅट्रिक्स मध्ये जर ए रेस टू 0 आला तर तो 1 होणार आहे. आणि 1 मॅट्रिक्स मध्ये 1 म्हणजे युनिट मॅट्रिक्स आय असतो. 1 इज व्हॉट इज 1? इट इज आय इन है ना. इट इज आय इन मॅट्रिक्स. म्हणजे या ठिकाणी आपण तिथं क्लिअर करून घेतो बघा. आय काय क्लिअर करतो आपण? आय दॅट इज युनिट मॅट्रिक्स इज ऑलवेज इक्वल टू 1 इन मॅट्रिक्स है ना. इन मॅट्रिक्स या ठिकाणी आपण क्लिअर करून घेतोय. आय इज ऑलवेज इक्वल टू 1 इन मॅट्रिक्स. आणि मग या ठिकाणी आपण रिझल्ट नंबर 5 कडे चाललोय बघा. आताच आपण क्लिअर केलं आय ची व्हॅल्यू किती? व्हॅल्यू ऑफ आय इज 1 इन मॅट्रिक्स. मग या ठिकाणी बघा व्हॅल्यू ऑफ आय किती मॅट्रिक्स मध्ये? 1. व्हॉट इज 1 इंटू ए इनवर्स? मग रिझल्ट नंबर 5 जर बघितला इट विल बिकम 1 इंटू ए इनवर्स. व्हॉट इज दॅट? 1 इंटू ए इनवर्स आणि 1 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू ए इनवर्स. रिझल्ट नंबर 6 बघा. आय इंटू 0 म्हणजे 1 इंटू 0, एनिथिंग इंटू 0 इज 0. रिझल्ट नंबर 6 म्हणताय 0 जर आपण कशालाही मल्टिप्लिकेशन केलं तर तो काय राहणार आहे? 0च राहणार आहे. सो लक्षात आलं आय इंटू 0 इज इक्वल टू 0 आणि लास्ट रिझल्ट ए इनवर्स इंटू 0 इज इक्वल टू 0. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल
काय लक्षात आलं असेल का या ठिकाणी जे स्टँडर्ड फॉर्म्युले जे आपण या ठिकाणी समजून घेतले हे खूप महत्वाचे होते. त्यातला पहिला फॉर्म्युला जो या ठिकाणी आहे ना तो अगदी महत्वाचा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट रिझल्ट A into A inverse equal to I. It is very important. येते लक्षात. आणि मग या ठिकाणी आपण हे रिझल्ट आपल्या लक्षात राहिले असतील असं मला वाटतंय. बघा परत एकदा वाचा. रीड अगेन सम इम्पॉर्टंट रिझल्ट. सम इम्पॉर्टंट रिझल्ट वाचा परत एकदा. नंबर 1 A into A inverse equal to I. Number 2 A square into A inverse equal to A. Number 3 A cube into A inverse equal to A square. Number 4 A raised to 4 into A inverse equal to A cube. Number 5 I into A inverse equal to A inverse. Number 6 I into 0 is equal to 0. And number 7 is A inverse into 0 equal to 0. आपण आता आज आपण या सम इम्पॉर्टंट रिझल्ट पर्यंत येऊन आपण थांबूया आणि टुमॉरो विल गो फॉर द सोल्युशन स्टेप्स. उद्या आपण या सोल्युशन स्टेप समजून घेऊया आणि त्यावरती आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. सो टुमॉरो विल गो फॉर द सोल्युशन स्टेप्स. आज आपण या ठिकाणी थांबत आहोत. तर मी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी परत समजून सांगू इच्छितो की ऑनलाईन क्लासमध्ये आपल्याला प्रॉपर नियोजन करावं लागेल. प्रॉपरली नियोजन करावं लागेल. नियोजन कसलं सर्वात अगोदर टाइमचं नियोजन, वेळेचं नियोजन करावं लागेल. सुट्ट्यांमध्ये झोपण्याचा वेळ, उठण्याचा वेळ, अभ्यास करण्याचा वेळ, सोशल मीडिया म्हणजे मोबाईल मध्ये फेसबुक व्हॉट्सअपला किती वेळ द्यायचा, फॅमिली टाइम, घर कामासाठी घरच्यांना मदतीसाठी वेळ, या सगळ्या गोष्टींचं नियोजन तुम्हाला करावं लागेल मित्रांनो. या सगळ्या गोष्टींचं नियोजन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एकदा आपण जर अभ्यासाचा वेळ ठरवला तर अगदी जसं आपण कॉलेजला कसं बिलकुल टाइम वरती कॉलेजला निघत असतो, ठरल्याप्रमाणे कॉलेजला आपण आवरतच, त्याच पद्धतीने तुम्हाला डिसिजन घेऊन अभ्यासाला बसावं लागेल. नियोजन केलं तरच रिझल्ट आहे. आणि या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, नो वर्क इज डन विदाउट प्लॅनिंग. त्यामुळे अगदी तुम्ही प्लॅन करा आणि व्यवस्थित त्याचं काटेकोरपणे नियोजन करा, म्हणजे चांगला रिझल्ट येईल. तर या ठिकाणी मी इनामदार सर परत तुमची रजा घेतोय. यश ग्रुप ऑफ क्लासेस आणि सुतोने ज्युनियर कॉलेजच्या वतीनं मी या ठिकाणी तुम्हाला परत एकदा सांगतो, व्यवस्थित नियोजन करून व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद. थँक्यू.